नमस्कार, मी अर्जुन चव्हाण. लोकप्रधानच्या स्टुडिओत आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या विशेष कार्यक्रमात आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत सर्पमित्र आणि अभ्यासक तज्ज्ञ राहुल शिंदे सर. यांच्याशी आपण सापाबद्दल वेगवेगळी माहिती आणि त्यांची श्रद्धा अंधश्रद्धा याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यांच्या अधिक वेळ न घालवता सरांशी आपण स्वागत करून त्यांच्याशी आपण चर्चेला सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार सर. आपले आमच्या लोकप्रधान स्टुडिओत येऊन कसं वाटलं आपल्याला? प्रथमतः जेव्हा पहिलं पाऊल आतमध्ये ठेवलं मी त्यावेळेला स्टुडिओचे जे हे सेटअप आहे ते बघून भारावलो. खरं बघायला गेलं तर इथे एखादा साप निघायला पाहिजे होता आणि नक्कीच आशा आहे की साप निघेल लवकरच. सर, आपण एकंदरीत या क्षेत्रामध्ये आवड कशी काय निर्माण झाली? 2005 साली माझा एक मित्र आहे अजय विभूते. तो सर्पमित्र होता आणि तो साप पकडायचा आणि त्यांना रिलीज करायचा जंगलामध्ये. मग कॉलेजमध्ये दयानंद कॉलेजला असताना तो माझा 1 वर्षाने सिनियर. आणि कॉलेजमध्ये साप निघाल्यावर ही बातमी वाऱ्यासारखी कॉलेजमध्ये पसरली आणि आम्ही जाऊन पाहतो तर काय आमच्याच मित्राने तो साप पकडला होता. अच्छा. तो पकडला होता, मोठा साप होता, धामण जातीचा होता आणि तो इतक्या सहजासहजी पकडतोय आणि आमच्या सोबतचाच व्यक्ती. मग आपण पण हे शिकायला हरकत नाही असं मला वाटलं आणि तिथून या कार्याची सुरुवात झाली. पण सुरुवातीला सांगायचं झालं तर मी जाम घाबरायचो. साप म्हणलं की मला खूप भीती वाटायची आणि त्याच्यामुळेच त्याच्या फोर्समुळेच मी सर्पमित्र बनू शकलो. कारण तो मला जबरदस्ती सांगायचा की साप चावला तरी काय होत नाही, बिनविषारी साप देतोय, विषारी तुला देत नाही. मग ह्याच्यामुळे मला हे लक्षात आलं की सापामध्ये पण प्रकार आहे. म्हणजे बिनविषारी पण साप असू शकतो. नाहीतर आपण बाय डिफॉल्ट काय समजतो, साप म्हणजे विषारी. पण बिनविषारी पण साप असतो हे त्याच्याकडून कळालं. नंतर मग थोडं करत प्रगती होत गेली. मी एक सरांची एक खासियत सांगू शकतो की सन 2018 आणि 2020मध्ये त्यांचे 2 पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत आणि हा त्यांचा खूप मोठी त्यांच्यासाठी एक या कार्याबद्दल खूप अभिमानास्पद एक गोष्ट आहे. आणि सर, दुसरा एक क्वेश्चन असतो आमच्याकडून असं होतं की किती वर्ष झाली आपण या क्षेत्रात काम करताय? 2005-06 पासून मी या क्षेत्रामध्ये आहे. आणि सर, या काम करताना आपली किती जणांची टीम आहे याच्यामध्ये मला बरेच विद्यार्थी लाभले. अच्छा. विद्यार्थी इन द सेन्स मी राहायचो महात्मा फुले कृषी विद्यालयात आणि कृषी विद्यालय म्हटल्यानंतर हॉस्टेल असणार. हॉस्टेलमध्ये मुलं असायची. ती जी मुलं होती ती ग्रामीण भागातून आलेली आणि सर्वांना सापाबद्दल कुतूहल वाटायचं. मी जेव्हा साप हँडल करायचो, पकडायचो त्यावेळेला त्यांना पण वाटायचं की राहुल सरांसारखं आम्हाला पण शिकायचं आहे, आम्हाला पण व्हायचं आहे. आणि विशेष म्हणजे आता सिटीच्या भागांमध्ये तर जनजागृती होत आहे, पण ग्रामीण भागामध्ये जनजागृती होणं गरजेचं आहे. मग तिथल्या मुलांना जर आपण प्रशिक्षण दिलं तर ही जनजागृती लांबपर्यंत पसरेल. या अनुषंगाने मी काय केलं, त्या मुलांना ट्रेनिंग देऊ लागलो. त्या मुलांना ट्रेनिंग देता देता माझ्याकडे जवळपास 300-350 मुलं शिकलेले आहेत. आणि आमची टीम जर विचार केला तर असे बरेच सर्पमित्र मला लाभले जे माझे आजसुद्धा सवंगडी आहेत. कमीत कमी आता तसं बघायला गेलं तर सगळं सोलापूरच आमची टीम आहे. कारण सगळ्याचं काम एकच आहे, साप पकडणं आणि काम आपण कव्हर करू शकता. सगळ्या क्षेत्रातले आपण कव्हर करू शकतोय. सर, हा काम करताना आपण किंग कोब्रा यासारखा सापाला रेस्क्यू करण्याचा कधी आले कसं? नक्कीच 2 वेळा प्रसंग आला आहे. पहिला प्रसंग जो आला आहे तो 2012 साली आला होता. ढोलगरवाडी या गावी मी गेलो होतो. अच्छा. ढोलगरवाडी म्हणजे महाराष्ट्रातले पहिले सर्पमित्र श्री बाबूराव टकेकर यांचं गाव आणि आपले सोलापूर जिल्ह्याचे पहिले सर्पमित्र गफूर मुछाले यांच्यामुळं मला तिथं जाण्याची, त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली. सोलापूरच्यातून किती अंतर आहे सर? सोलापुरातून जवळपास 450-450 किलोमीटरचं अंतर आहे ते. पण गफूर मुछालेंचं तिथलं नातं असल्यामुळं माझं सुद्धा तिथे एक चांगलं नातं बनलं. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही खानापूरच्या जंगलामध्ये गेलो होतो. खानापूरचं जंगल म्हणजे अतिशय घनदाट आणि त्या एरियामध्ये बांबूची झाडं सुद्धा असल्या कारणाने तिथं किंग कोब्राची वसाहत आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आम्ही बाईकवरून जात होतो. बाईकवरून जात असताना किंग कोब्रा अचानकच आमच्या समोर आला आणि तो पळत जात होता, म्हणजे पळण्याचा प्रयत्न करत होता. आम्ही त्याच्या समोर गेलो. समोर गेल्यानंतर त्यानं फणा काढून आम्हाला लांब राहण्याचं चेतावणी दिली. पण थोडं सर्पमित्र म्हणल्यानंतर आपल्याला पण कुतूहल वाटतंच की आता एवढा मोठा प्राणी आपल्या समोर आला, आपण बघूया हाताळून. आणि माझ्यासोबत ऑलरेडी ट्रेंड मेंबर्स होते आणि त्यांच्यामुळं मला तो हाताळायला मिळाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या 15 दिवसापूर्वीच आम्ही किलारीच्या खालच्या साईडला गेलो होतो, दोडामार्गच्या एरियामध्ये. मग तिथेही आम्हाला ही संधी मिळाली.
तर किंग कोब्राची हाईट किती असते अंदाजे म्हणजे किंग कोब्रा 22 फुटापर्यंत वाढू शकतो, 22-23 आणि फुटापर्यंत त्याचा वाढू शकतो. खाद्यपदार्थ कोणता? विशेष म्हणजे त्याला ओफिओफेगस हॅना म्हणतात. अच्छा. ओफिओफेगस हॅना म्हणजे त्याचं शास्त्रीय नाव आहे, पण ओफिओफेगसचा अर्थ आहे दुसऱ्या सापांना खाणारा साप. अरे तर तो साप काय करतो, किंग कोब्रा दुसऱ्या सापांना खातो. दुसरे साप म्हणजे कोणते, त्याचं आवडतं खाद्य जे आहे ते दामण आहे. दामण, पानदिवड, दुसरे नाग. अच्छा. किंग कोब्रा सुद्धा त्याच्यापेक्षा साईजनं छोटा असणारा किंग कोब्रा तो खातो. आणि वेळ पडल्यास मग छोटे मोठे उंदीर वगैरे खातो तो. अच्छा. सर हा सगळं काम करताना हा असा प्रसंग कुठला आलाय का आपल्या जीवावर बेतण्याचा? आलेला आहे, जीवावर बेतलेलं पण आहे ते. आणि विशेष सांगायचं म्हटलं तर आपण जेव्हा चांगलं काम करत असतो त्यावेळेला आपल्या मागं बऱ्याच लोकांचे आशीर्वाद असतात. हो. आणि त्या आशीर्वादामुळेच मी आज इथं आहे आणि वाचलोय असं म्हणायला हरकत नाही. एका शाळेमध्ये कार्यक्रम होता आणि त्यावेळेस शाळेच्या जे पेरेंट्स असतात, अच्छा. मुलांचे पालक लोक, त्यांनी मला एक प्रश्न केला की सर एक साप आहे तुमच्याकडे, आता तो नाग आणलेला, पण तो जो नाग आहे त्याला दात आहेत का, म्हणजे विषदंत आहेत का तुम्ही काढून आणलेले आहेत? आता ही जुनी गोष्ट आहे आणि त्या काळात थोडंसं साप दाखवणं वगैरे चालायचं, प्रशिक्षण देणं चालायचं. आता मल्टीमीडिया आलेला आहे, स्मार्ट मोबाईल्स आलेले आहेत, त्यामुळे थोडंसं ते अवघड झालेलं आहे आणि कायदा सुद्धा थोडासा स्ट्रिक्ट होत चाललेला आहे. ते चांगली गोष्ट आहे. पण त्या काळात तसं नव्हतं. आम्ही साप दाखवायचो काही प्रसंगी, तर त्यावेळेला मी दात दाखवत होतो. दात दाखवताना कोब्रा मोठा होता आणि त्याला असं हेडकॅच केलेलं मी, आणि त्याची शेपटी तेवढी लोंबत होती खाली. अच्छा. आणि त्यातल्या त्यात काय झालं, मी असं डिस्टन्स ठेवून असं उभारतोय आणि असं साप पकडतोय, म्हणजे असं जर आपण थांबलो तर आपण पडायची शक्यता असते, म्हणून असं थांबलो होतो. पण त्याचाच फायदा एका मुलानं गैरफायदा घेतला. तो साप असा खाली त्याचं शेपूट खालीपर्यंत लोंबत होतं. अच्छा. लहान मुलाने एका काय केलं, मागून येऊन ती शेपटी ओढली. शेपटी ओढल्यानंतर माझ्या हातातून तो कोब्रा सुटला आणि एक लहान मुलगी समोर थांबली होती, तिच्या तोंडावर गेला. तिच्या तोंडावर जाऊन चावतो तितक्यात मी हात घातला, तिला सरकवलं, ते मला बाईट झाली. आणि त्या बाईटमध्ये मला माझं हे बोट गमवावं लागलं. महत्वाची गोष्ट म्हणजे हा जीवावर बेतण्याचा हा प्रसंग. बघा तुम्ही पाहू शकता की सरांचा, राहुल शिंदे सरांचा हा म्हणजे एखाद्या मुलीच्या चुकीमुळे अक्षरशः त्यांची बोट वाया गेलेली आहे. त्याच्यामुळे नागरिकांनी सापाला पकडताना काळजी घ्यायला पाहिजे आणि लगेच त्यांना सर्पमित्रांना सांगायला पाहिजे, ना की त्यांनी जाऊन स्वतः पकडण्याचं हे धाडस करू नये. सर खूपच अभिमानाची गोष्ट आहे, आपण ही असं करून एका मुलीला प्राण वाचवलात आणि तुम्ही त्या मुलीचा प्राण तुम्ही वाचवलात आणि तुम्ही स्वतः आपले बोट हे केलात. त्याच्यामध्ये खूप अभिमानास्पद एक गोष्ट आहे सर आमच्यासाठी. खूपच छान वाटतं. आणि सर एक दुसरी गोष्ट की साप चावल्यानंतर त्याचे किती वेळ म्हणजे त्याचा इफेक्ट होतो? साप चावल्यानंतर खरं बघायला गेलं तर साप कोणता चावलाय त्याच्यावर पण डिपेंड करतं. आता आपल्या एरियामध्ये जे साप सापडतात किंवा आपल्या भागामध्ये नाग, मण्यार, घोणस आणि फुसे हे प्रामुख्याने 4 विषारी साप. नाग हा सगळ्यात कमी विषारी, पण त्याचा इफेक्ट लवकर होतो. घोणस हा विषारी, नागापेक्षा विषारी, आणि फुरसे पण नागापेक्षा विषारी, आणि मण्यार जो आहे तो आशिया खंडातला सगळ्यात विषारी साप. अच्छा. मग आता इफेक्ट आपण जेव्हा इफेक्टचा विचार करतो त्यावेळेला नागाने जर बाईट केला तर इफेक्ट लवकर होतो, घोणसनं बाईट केलं तर इफेक्ट थोडासा वेळ लागतो त्याला. पण याच्यामध्ये जर आपण घाबरलो तर इफेक्ट मात्र लवकर होणार. आणि समजा त्या सापाने चावलंय आणि विषच सोडलं नाही तर त्याला ड्राय बाईट म्हणतात. बऱ्याच वेळेला विषारी साप काय करतात, त्याचं विष वाचवण्यासाठी चावतात पण विष सोडत नाही. मग त्यावेळेला ड्राय बाईट झालेली असते, पण त्या सापाला बघून त्या व्यक्तीला इतकं भीती वाटते की तो ऑटोमॅटिकच त्याच्यामध्ये ते सिम्पटम जाणवायला लागतात आणि तो मरणही पावतो बऱ्याच वेळेस. म्हणजे साधारणतः साप एखादा चावल्यास सर किती वेळ पण मरण पाहू शकतो? म्हणजे 2 तास तरी माणसाला काहीच होत नाही, 1.5-2 तास तरी काहीच होत नाही. जर घाबरलं नाही तर घाबरलं तर जागेवरच जाण्याची शक्यता आहे. म्हणजे नागरिकांनी आत्मविश्वास असायला पाहिजे आणि आत्मविश्वास असायला पाहिजे. सापांबद्दल आता जनजागृती होत आहे. त्या अनुषंगाने सगळ्यांनी साप चावल्यानंतर काय करायचंय, प्रथम उपचार ते घेतले पाहिजेत. आणि विशेष काय होतं, आपल्याला साप चावल्यानंतर आपल्या आसपासचे लोक काय करतात, आपल्याला भीती घालतात. अरे भयंकर मोठा साप चावलाय तुला आणि असं कर तसं कर, झाडपाला खा, कुठं कडुनिंबाचा पाला खाल्ल्यानंतर गोड लागते म्हणतात. कडुनिंबाचा पाला खाऊ घाला किंवा मिरची खाऊ घाला, त्याला गोड वगैरे लागत नाही, तीच टेस्ट लागते. पण कसं आहे माहितीये का, जर आपण एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर बंदूक ठेवली आणि त्याला जामून खाऊ घातला आणि ते कडू आहे का म्हणल्यावर तो कडूच म्हणणार आहे. कारण त्याची मेंटॅलिटी आपल्या उत्तरावर डिपेंडेड असते, आपल्या क्वेश्चनवर. तो घाबरलेला असतो. त्यामुळं झाडपाला कुठलाही खावा, तो गोड लागत नाही. कडुनिंबाचा पाला खावा किंवा काही खावा. साप चालू असते, मी बरेचदा मी पण बाहेर बघितलेलं आहे, असे बांधून घेतात. तू योग्य आहे का बांधणं?
बांधणं योग्य आहे, पण काही ठिकाणी कसं आहे की चुकीच्या पद्धतीने बांधलं जाते. आता सांगायचं झालं तर दोरा, पतंगीचा मांजा, नाडा त्या टाईपची दोरी वापरतात. तसं वापरायचं नाही आहे. आपल्याकडे रुमाल असतो. आता मी तुम्हाला एक प्रात्यक्षिक दाखवतोच. रुमाल आहे. रुमालाची अशी आपण घडी करूया आणि असं त्याला करूया. पेन पण आहे सरांकडे. सर तुमच्यावरच आपण प्रयोग करूया. समजा इथं हे धरा सर. समजा इथं बाईट झालेली आहे, साप चावला आहे, तर 1 ते 1.5 फूट अंतर सोडायचं आणि इथं ही आवळपट्टी अशी बांधायची. म्हणजे 1 ते 1.5 फूट अंतर सोडायचं का, तर जिथं चावला तिथंच जर बांधली तर त्याचं सर्क्युलेशन कम्प्लीट होणार नाही, किंवा ऑलरेडी सर्क्युलेशन झालं असेल तर त्याचा काय उपयोग होणार नाही. आता 1 ते 1.5 फूट अंतर सोडायचं आणि बांधायचं आहे. आता एक उदाहरण लक्षात घ्या. इथं चावला तर इथं बांधायची आहे आवळपट्टी, पण अजून एक लक्षात घ्यायचं की डोक्याला चावला म्हणून नरड्याला बांधायची नाही. नाहीतर बरेच लोक काय म्हणतील, सरांनी सांगितले 1 ते 1.5 फूट, आता एकाच्या डोक्याला चावलाय तर नरड्याला बांधा. असं काय करायला नको. ही आता आवळपट्टी बांधलेली आहे. एकदम कॉमन गोष्ट सांगतोय. याच्यामध्ये काही सायंटिफिक आवळपट्टी पण आपण सायंटिफिकरित्या बांधू शकतोय. आता हे पेन ठेवलंय मध्ये. आता पेन मी काढतोय. पेन काढल्यानंतर सर ही आवळपट्टी जी आहे ती ढिल्ली आहे का फिट आहे? थोडी फिट आहे. थोडी फिट आहे, थोडी ढिल्ली आहे. सरांचं उत्तर एकदम परफेक्ट आलंय. थोडी ढिल्ली, थोडी फिट. आता असं का करायचं तुम्हाला सांगतो. थोडी ढिल्ली आणि थोडी फिट. जर पूर्णपणे फिट केलं तर काय होतं की विष एवढ्या भागातच भिनेल आणि नंतर त्याचा हात कट करून टाकावा लागेल. माणूस वाचेल ना वाचेल सांगता येते, पण वाचलं तरी हात कट करावा लागेल. त्याच्या लिंबपासून कट करावं लागतं. आणि जर ढिल्लं सोडलं तर काय विषयच नाही ते बांधायचा. आवळपट्टी बांधताना अजून एक गोष्टीचा विचार करायला पाहिजे. क्रेप बँडेज असते आपलं, फूटपट्टी असते. जिथं साप चावलंय तिथं त्या पुढे थोडीशी पुढे फूटपट्टी ठेवायची आणि क्रेप बँडेज ते बांधायचं. आणि हे काय करायचं, दवाखान्यात जायपर्यंत ठेवायचं आहे. दवाखान्यात जायपर्यंत ठेवायचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, बऱ्याच लोकांना सर्पदंश झाल्यानंतर ही गोष्ट माहीत नाही करायची. ती ज्या व्यक्तीला सर्पदंश झालेला आहे त्याला पाणी भरपूर पाजायचं आणि त्याला टॉयलेटला जायला सांगायचं. रस्त्यामध्ये वाटलंच तर तुम्ही ज्या ॲम्ब्युलन्स मधून घेऊन जाताय थांबून थांबून त्याला टॉयलेट करायला लावा. कारण का, ज्या वेळेला व्यक्ती पाणी पितो त्यावेळेला काही प्रमाणात का असे ना युरिया मार्फत विष जाऊ शकतं. आणि अजून एक त्यामध्ये असं आहे की साप चावल्यानंतर डिहायड्रेशन भरपूर होतं, पाण्याची कमतरता भासते. मग त्याच्यासाठी डॉक्टर काय करतात, हायड्रोकॉर्टिसोन वगैरे अशी औषधं देतात. ती औषधं देण्याची गरज लागू नये. आपल्याला बाकीच्या गोळ्या औषधांचं रिॲक्शन होऊ नये त्यासाठी पाणी मुबलकपणात पिणं गरजेचं आहे सर्पदंशानंतर. खूपच छान माहिती दिला सर आम्हाला. सर साप आणि कोब्रामध्ये, म्हणजे नाग आणि कोब्रामध्ये काय फरक आहे सर, डिफरंट काय? किंग कोब्रा आणि कोब्रा. किंग कोब्रा जो आहे तो साऊथच्या एरियामध्ये सापडतो. आपल्या महाराष्ट्राच्या एकदम बाँड्रीवर सापडतो. दोडामार्ग वगैरे आहे, सिंधुदुर्गची बाँड्री, त्या एरियामध्ये सापडतो. आणि नाग जो आहे तो पूर्ण भारतभर सगळीकडे सापडतो. इंडियन कोब्रा म्हणतात त्याला आणि कॉमन नेम त्याचा नाजा आहे. किंग कोब्रा हा नागापेक्षा खूप मोठा असतो आणि आपला नाग जेमतेम 6-7 फुटापर्यंत वाढतो, पण किंग कोब्रा 22-23 फुटापर्यंत वाढू शकतो. दोघांचं विष तेवढंच आहे, पण नागाचं जरा जास्त जहाल आहे आणि किंग कोब्रामध्ये जास्त विष आहे. जहाल म्हणजे मला नाही समजू शकलं. जहाल, आता जहाल म्हणजे कसं आहे, एक ड्रॉप जर आपण कम्पेअर केलं तर कोब्राचं 1 ड्रॉप आणि किंग कोब्राचे 6-7 ड्रॉप हे असं जहाल आहे. म्हणजे इक्वल टू. जर आपल्या एखाद्या व्यक्तीला बाईट झाली आणि त्या व्यक्तीला कोब्रानं चावलंय तर 1 ड्रॉपनं जेवढा इफेक्ट होईल तेवढा किंग कोब्राच्या 5-6 ड्रॉपनं होईल. म्हणजे आपला कोब्रा इकडचा सापडणारा किंग कोब्रापेक्षा जहाल आहे त्याचा विष. सर असंही सांगण्यात आलं की साप हा शेतकऱ्यांचा एक मित्र असतो, या पाठिंब्याचं कारण काय आहे, असं का म्हटलं जातं? आपल्याला उंदरं तर सगळ्यांना माहितीच आहेत. उंदरं हे उपद्रवी आहेत हे तर माहिती आहे. आता धार्मिकदृष्ट्या आपण काय म्हणतो, गणपतीचं वाहन हे आहे ते आहे, सगळं खरं आहे. पण उंदराचा एक तरी फायदा झालेला कोणी व्यक्ती सांगेल का आपल्याला? उंदराचा फायदा आपल्याला बिलकुल झालेला नाही. उंदरापासून आपल्याला आपलं नासधूस ते करतात, नासाडीच होते त्यांच्यामुळे. आणि बऱ्याच वेळेला आपण बघतो की आपले आवडते कपडे फाडलेले असतात, कुठं पैसे ठेवले असतील तर ते फाडलेले असतात, डॉक्युमेंट्स फाडलेले असतात. तसंच शेतामध्ये जाऊन धुमाकूळ घालतात, ते चांगल्या पिकाचा सत्यानाश करतात. मग त्यांना कुणीतरी कंट्रोल करणारं पाहिजे. आणि त्यांना कंट्रोल कोण करतं तर साप करतो. आपण बऱ्याच वेळेला मांजर पाळलेलं असतं, पण मांजर काय करतं माहितीये का, बिळापर्यंत जातं, बिळाच्या आत जाऊ शकत नाही. पण आमचा साप काय करतो, त्या बिळापर्यंत जाऊन बिळाच्या आतमध्ये जाऊन त्याची शिकार करतो.
आणि या अनुषंगाने साप आपला मित्र आहे आणि शेतकऱ्यांचा खरा मित्र नाही असं की म्हणू शकतो. दुश्मन आहे. दुश्मन तर बिलकुलच नाही. अच्छा. साप आपल्यावर जेवढे उपकार करतो तेवढं मला वाटत नाही की दुसरा प्राणी करत असेल. तर हा साप पकडण्याचं एक म्हणजे तुमच्याकडे एक साहित्य असतं. हो. त्या साहित्याचं नाव काय आणि कशा प्रकारे तुम्ही ते उपयोग करता? साप पकडण्यामध्ये एक 2-3 साहित्यांचा उपयोग होतो. सगळ्यात महत्वाची म्हणजे स्टिक असते. कॉमनली आपण सगळ्यांकडे बघतो ज्या आकाराचं असं हुक असतं आणि मागे त्याच्यात दांडा असतं. मोबाईल स्टिक हा त्या टाइप मध्ये असतं ते. हा पण समोर फक्त जे असतं त्याला म्हणजे सापाच्या शेपटीला पकडायचं आणि त्याला असं उचलायचं. हे झालं स्टिक. दुसरं असतं स्नेक बॅग. आता आपलं टेनिस खेळायचं वगैरे रॅकेट असतं. त्या रॅकेट सारखं एक जाळी असते आणि त्या रॅकेट असतं ते आणि रॅकेटला मागं पिशवी असते. म्हणजे एखादा साप जर आपल्याला हात न लावता पकडायचा घोणसारखा अतिविषारी साप तर ते फक्त रॅकेट समोर ठेवायचं. मागे पिशवी असते त्यामध्ये साप जातो. गेल्यानंतर ते रॅकेट फक्त फिरवायचं. आतमध्ये साप लॉक होतो आणि दोरी बांधायची बाहेरून. याच्यानंतर अजून एक साधन आहे साप पकडायचं. त्याला टॉंग म्हणतात. टॉंग म्हणजे काय तर चिमटा. बऱ्याच वेळेला काय होतं साप अडचणीमध्ये असल्यानंतर आपल्याला हात घालणं कठीण होतं. मग त्यावेळेला चिमट्याने त्या साप आपण बाहेर काढू शकतो. पण टॉंग्स कसे आहेत बरेच लोक काय करतात टॉंग्सचा वापर चुकीच्या पद्धतीनं किंवा चुकीचे टॉंग्स वापरतात आणि शासनानं त्याच्यावर बंदी घातलेली आहे वन विभागाने. काही अधिकृत टॉंग्स आहेत ज्याच्यामध्ये त्यांचं जे एरिया आहे सरफेस एरिया तो ब्रॉड आहे म्हणजे सापाच्या शरीराला काय त्रास होत नाही. पण जे एकदम चपटे वगैरे आहेत ते जर सापाला आपण त्याच्याने धरलं तर त्याचे इंटरनल ऑर्गन्स जे आहेत ते डॅमेज होऊ शकतात. अच्छा अच्छा. सर आम्ही एक यूट्यूबवरती असे बघत असतो आपले सर्व मित्रांचे जसे एक म्हणजे सर्व मित्रच असतात ते बघत कुठल्याही साहित्याचा वापर न करता सापाला जाण्याचा प्रयत्न करतात. मग त्याचा एक दुष्परिणाम नागरिकांना जाऊ शकतो का असं वाटतं का तुम्हाला? कारण की 100%. आता आपण जे युट्यूबवर पाहतोय तसं बघायला गेलं तर युट्यूबवर जे आपण पाहतोय रेस्क्यू वगैरे ते ठीक आहे पण त्याच्यातून आपण नाही शिकू शकत. ऑनलाईन आपण हे प्रशिक्षण घेणं चुकीचं आहे. बरेच मुलं काय करतात त्याचं अनुकरण करायला जातात आणि सर्पदंश होऊन बऱ्याच लोकांचा मृत्यू झालेला आहे. तर युट्यूबचे जे युट्यूबर्स असतात सर्पमित्र असतात ते ऑलरेडी ट्रेंड असतात. बऱ्याच वर्ष त्यांनी या फील्डमध्ये काम केलेलं असतं आणि त्याच्यामुळे काय होतं की आपण त्यांच्यासारखं बनायला जातो 2 दिवसात. 20 वर्षाचा अनुभव कुठं आणि 2 दिवसाचं कुठं. तर काय होतं अशा वेळेला सर्पदंश होण्याचे जास्त चान्सेस असतात. आणि युट्यूबर्सचं जर आता बोलायचं झालं तर त्यांनी सुद्धा माझं एक त्यांना सुद्धा आव्हान आहे की तुम्ही रेस्क्यू न दाखवता सापांच्या बद्दल जेवढी जनजागृती करता येईल हातात न साप धरून सापाला जंगलामध्येच नॅचरल हॅबिटॅटमध्ये कसं दाखवता येईल हे गरजेचं आहे. ओके सर. हा सापांचा कार्यकाळ किती जिवंत राहण्याचा किती काळ असतो? प्रत्येक सापाचं वेगवेगळं आहे. आता जर जितका छोटा साप तितकं तेवढं त्याचं आयुष्यमान कमी आणि जितका मोठा तितकं त्याचं आयुष्यमान जास्त. जसे किंग कोब्राचं आयुष्यमान आता किंग कोब्राचं जे आयुष्यमान आहे ते 22-25 वर्षापर्यंत मॅक्झिमम 25 वर्षापर्यंत जगू शकतो. 20 ते 25 वर्ष. आणि हॅबिटॅटमध्ये जास्त जगतात ते नॅचरल हॅबिटॅटमध्ये. आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणलं तर कॅप्टिव्हिटीमध्ये. कॅप्टिव्हिटीमध्ये त्यांना दुश्मन वगैरे कमी असतात. कॅप्टिव्हिटी म्हणजे काय तर एखादं संग्रहालय वगैरे असतं तर तिथं ते जास्त जगतात कारण त्यांना दुश्मन कमी आहेत आणि फीडिंग वगैरे मिळतं. त्यांची वाढ पण चांगल्या प्रकारे होते. पण याचा अर्थ असा नाही की आपण सगळे आणून त्यांना कॅप्टिव्हिटीमध्ये ठेवू नये. आणि सर नागाचा कार्यकाळ नागाचा कार्यकाळ एक 10-15 वर्ष 15 वर्षापर्यंत सहज जगतो. आणि सगळ्यात मोठा जो साप आहे जगातला तो भारतातही सापडतो. अंदमान निकोबारच्या एरियामध्ये सापडतो. रेटिक्युलेटेड पायथॉन म्हणतात त्याला. मराठीमध्ये नाव काय? जाळीदार अजगर म्हणतात त्याला मराठीमध्ये. तर हा जाळीदार अजगर जो आहे तो आपल्या अंदमान निकोबारच्या एरियात सापडतो आणि त्याची लांबी जवळपास 30-32 फुटापर्यंत असते. त्याचं आयुष्यमान बऱ्यापैकी 30-35 वर्षापर्यंत असू शकतं. सर आमच्या प्रेक्षकांची एक मागणी होती जसे राहुल शिंदे सर आमच्या स्टुडिओत आले तर त्यांना एक क्वेश्चन विचारा म्हणून. तर सापांना एक कान असतो आम्ही माहिती आहे नाही माहीत नाही पण कान असतो का सर त्यांना सापांना? आता बऱ्याच वेळेला आम्ही कॉलला जातो. अच्छा. मी स्वतःही कॉल करतो. साप पकडायला गेल्यानंतर बरेच लोक काय म्हणतात आम्ही तिथे पोहोचल्यानंतर सर हळूया आवाज करू नका तो आहे समोरच आहे. मग आम्ही म्हणतो आवाज का करायचा नाही नाही त्याला ऐकू येईल. मग ऐकू आलं तर मग त्यांना काय वाटतं ऐकू आलं तर साप पळून जाईल. मग हा साप आम्हाला रेस्क्यू करून त्यांना माहिती द्यावी लागते की सापांना कान नसतात. आता बऱ्याच वेळेला बऱ्याच पिक्चरमध्ये व्हिडिओजमध्ये आपण पाहिलेलं आहे की गारुडी लोक काय करतात पुंगी वाजवतात आणि नाग त्यांच्या समोर त्या तालावर डोलतो. पण नाग त्या तालावर डोलत नाही. तो गारुडी पुंगी हलवत असतो आणि नाग त्या हालचालीला प्रतिसाद देत असतो ना की तो पुंगीच्या तालावर ऐकून डान्स करतो. जर तसं झालं असतं तर आपण सगळ्या कार्यक्रमांमध्ये म्हणा किंवा कुठल्या डिस्कोजमध्ये मिरवणुकीमध्ये नागं नाचवली असते सगळी.
म्हणजे मग कान जर नसेल सर मग साप कसे काय त्याची ओळखू शकतो की समोरून कसं कोण येत आहे हा सावध कसं काय राहू? सापाला डोळे असतात आणि सापाला 5-10 फुटांपर्यंत दिसतं. अच्छा 5-10 फुटापर्यंत दिसतं. आणि विशेष म्हणजे काय की साप हालचालींवर जास्त लक्ष ठेवतो. आणि त्याचं सगळ्यात मोठं शस्त्र म्हणजे त्याची जीभ आहे. आपण नाकाने वास घेतो पण साप जिभेने वास घेतो. सापाला त्याचं भक्ष्य खूप लांबून 500 मीटरच्याही पुढून त्याला ते लक्षात येतं. आणि जिभेबद्दल जर बोलायचं झालं तर आता ते भक्ष्य कसं ओळखतो मी तुम्हाला टेक्निकली सांगतो. जर राईटला भक्ष्य असेल अच्छा किंवा लेफ्टला असेल तर तो चूज कसं करतो, त्याची जीभ जी आहे ना ती दुभाजलेली असते. जीभ बाहेर जेव्हा येते त्यावेळेला आपण बघितलं असेल तो असं क्लिक करत असतो. जीभची लांबी किती असते? जास्त नाही, इतकीच बाहेर येऊ शकते. आतमध्ये ती मोठी असते. आणि साप तोंड बंद करून पण सापाच्या समोर एक खड्डा असतो, तोंड बंद करून पण त्यातून जीभ बाहेर काढू शकतो. साप जेव्हा लहान असतात त्यावेळेला अंड्यातून बाहेर येण्यासाठी याच याच दातांचा उपयोग करून ते बाहेर येतात आणि तिथे मग तो खड्डा होतो. त्यातून काय होतं ते साप जीभ लपलपाना म्हणतात ना ते करतात. जर भक्ष्य राईट साईडला असेल तर ते इकडे जास्त हे करतात, हालचाल करतात, फ्लिकिंग करतात. लेफ्टला असेल तर ते लेफ्टला जास्त फ्लिकिंग करतात. म्हणजे एअरबॉर्न जे पार्टिकल्स आहेत निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह चार्जेस ते त्यांना लक्षात येतात आणि त्या प्रकारे ते भक्ष्य ओळखतात. मेटिंगचं पण असंच आहे. मेटिंग म्हणजे मिलनकाळ. मिलनकाळामध्ये सुद्धा मादी काय करते, एक प्रकारचं सेक्स फेरोमोन म्हणतात त्याला, समागम द्रव्य. ते समागम द्रव्य काय ती सोडत येत असते आणि त्याच्या मागं आसपासचे नर अट्रॅक्ट होतात. आणि आपल्याला काय वाटतं, समजा आता त्या मादाला आपण कुणी मारलं आणि आपण या स्टुडिओमध्ये एखादे साप निघाला, आपण त्याला मारलं आणि जाऊन घरी बसलो आणि तिथं त्याच प्रकारचा जर साप आला तर आपण काय म्हणतो, तो साप मेला आहे आणि एक तर तोच आपला बदला घ्यायला आलाय किंवा त्याचे नातेवाईक बदला घ्यायला आलेत. नाग मारला तर नागिन, नागिन मारली तर नाग. तर तसं काय नाही. आपण जेव्हा त्या सापाला मारतो त्यावेळेला त्याचे फेरोमोन्स लागलेले असतात आपल्याला, आपल्या पायाला, आपल्या चप्पलला किंवा आपल्या शूजला. तर त्याच्या वासाने बाकीचे आसपासचे साप आहेत ना अट्रॅक्ट होत असतात. त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन हे आहे. सर आता एखादी मादीची तुम्ही बोललातच, तर एखादी मादी साप ही किती पिलांना जन्म देऊ शकते एका वेळेस? आता सापांमध्ये 2 प्रजननाचे प्रकार आहेत, एक अंडज एक जारज. बरेच साप जे नाग आहेत किंवा धामण आहे, कवड्या आहे, धूळनागिन आहे, हे काय करतात, अंडे देतात आणि अंड्यातून पिल्ले यायला जवळपास 30 ते 90 दिवसांचा अवधी लागतो. आणि घोणस आणि फुरसे आपल्या इकडचे जे साप आहेत किंवा हरणटोळ, हे साप डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात. मग आता घोणस जर आपण विचार केला तर घोणस एका वेळेला सगळ्यात जास्त पिल्लं देणारा साप आहे. एका वेळेला 60 ते 65 ॲव्हरेजली पिल्लं देतो तो. जास्तीत जास्त 130चं रेकॉर्ड आहे आणि ॲव्हरेजली तो 50-55 तरी देतोच. 60-65चं रेकॉर्ड असलं तरी 50-55 कमीत कमी तो देतो. त्याच्यामध्ये सगळी जिवंत पिल्ले असतात की बरेच पिल्ले काय होतात त्यामध्ये, त्यांना जागा कमी आणि त्यांचं हे जास्त लेंथ जास्त झाल्यामुळं काही गुदमरून मरतात. पण मोस्टली ते जिवंत राहतात बाहेर येईपर्यंत. सर अशी एक क्वेश्चन होता नागरिकांकडून आम्हाला लोकप्रशासन राहुल शिंदे सर आले विचार म्हणून की साप हा दूध पितो का? जसे की आता रंगपंचमी आहे, नागपंचमी आहे, त्यावेळेस सापांना जाऊन दूध घालतात, दूध पितात. या संदर्भात आपण काय सांगाल सर? एक श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे ही? सापाचं जे अन्न आहे ते उंदीर, पाल, बेडूक, सरडे म्हणजे साप जिवंत प्राणी पकडून खाणारा प्राणी आहे. पण बऱ्याच वेळेला आपण असं ऐकतो की साप दूध पितो. आता सर मी तुम्हाला प्रश्न विचारला तर चालेल काय? बोला ना. आपण सरांना एक प्रश्न करूया. सरांना या रूममध्ये कोंडूया, या हॉलमध्ये, आणि 15-20 दिवस तुम्हाला काहीच खायला देणार नाही. तुम्ही सर 15-20 दिवसांनी तुमची अवस्था काय झालेली असेल? खूप बेकार असणार. बेकार, अशक्तपणा आणि काय काय लागलेलं असेल? भूक लागलेली असेल, तहान लागलेली असेल. मग आता तहान लागल्यानंतर पहिलं आपल्याला आठवतं ते पाणी. आठवतं. मी समजा तुम्हाला पाणी दिलं तर तुम्ही पिणार का नाही पिणार? अवश्य पिणार, 100%. समजा पाण्याचा ग्लास काढला आणि दुधाचा ग्लास ठेवला तर पिणार, अवश्य 100% पिणार. ते काढून मी स्प्राईटची बॉटल ठेवली तर पिणारच. का सर? काय तहान लागलेली आहे. ते सगळं काढून मी बिअरची बॉटल, दारू देतो, पिणारच. का सर? तहान लागलेली असते. सरांनीच उत्तर दिले. हो. सरांचं जे रोजचे खायचे पदार्थ ते दारू नाहीये, पण तहान भागवण्यासाठी ते मजबुरीनं का असे ना दारूला प्रेफर करतील. मग सापांचं असंच आहे. साप दूध पित नाहीत पण ते पितात. कसं ते सांगतो. नागपंचमीच्या अगोदर जे गारुडी लोक असतात
सापांना किंवा नागांना एका मडक्यामध्ये कैद करून ठेवतात. मडक्यामध्ये कैद केल्यानंतर त्यांना काहीच खायला प्यायला देत नाहीत. 15-20 दिवसानंतर जसं तुमची अवस्था तुम्ही सांगितलं तसं नागांची आणि त्या सापांची झालेली असते. आणि त्यावेळेला काय होतं, त्यावेळेला जेव्हा आपण त्याला काही पाजू त्यावेळेला तो एक्सेप्ट करतो, त्याचं अन्न नसताना सुद्धा, कारण त्याला भरपूर ताण लागलेली असते आणि तो दूध पितो. पण त्याच्या पुढं काय होतं नागरिकांना बऱ्याच माहीत नाही. आपल्या सगळ्यांना काय वाटतं की आपण नागाला दूध पाजलं म्हणजे पुण्य कमवणे, पण खरं बघायला गेलं तर पुण्य नसतं, ते पाप होतं. कारण ते दूध पिऊन नाग पुढच्या काही तासांमध्ये मरून जातो. त्याला निमोनियासारखे आजार होतात, त्याचं फुफ्फुस निकामी होतं, त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती निकामी होते आणि तो साप मरून जातो. जसं आपल्याला विष पिल्यानंतर होतं तसं सापांसाठी किंवा नागासाठी दूध म्हणजे विष आहे. आपलं अन्न सस्तन प्राण्यांचं अन्न दूध आहे, पण सरपटणाऱ्या प्राण्यांचं अन्न दूध नाही. सर, नागपंचमी या सणाला जसा तुम्ही म्हणताय दूध वाजवू नये, तर त्या दिवशी नागपंचमी काय करायला पाहिजे नागांसाठी? नागाची डायरेक्ट पूजा करणं टाळलं पाहिजे. नागाची प्रतिमा असते, दगडाची प्रतिमा असू द्या किंवा फोटोमध्ये असू द्या, आपण नागदेवता समजतो तर त्याला तसं पूजलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण काय करतो, त्याला देवता समजून त्याला जेवढं करता येईल तेवढं त्याला कुंकू लावणे, त्याला दूध पाजणे हे करतो. पण त्याला ती हॅरेसमेंट असते, त्याला ते खूप त्रासदायक वाटत असतं. त्यामुळं आपण हे करणं, लाईव्ह सापांची पूजा करणं टाळलं पाहिजे. कारण 1972चा जो वन्यजीव संरक्षण कायदा आहे तो काय सांगतो की कोणत्याही सापाचं प्रदर्शन जे आहे ते करणं चुकीचं आहे, मग ते व्हिडिओच्या माध्यमातून असू द्या किंवा लाईव्ह असू द्या. तर आतापर्यंत सापाला पकडण्याचा अविस्मरणीय क्षण कोणता? तसे बरेच प्रसंग आहेत, पण एक थोडासा कॉमेडी क्षण सांगतो मी. एका ठिकाणी तसं भयावही पण आहे. एका ठिकाणी कॉलला गेलो आम्ही. कॉलला गेल्यानंतर नागरिकांनी आम्हाला सांगितलं की या फरशांमध्ये साप गेलाय. बरेच फरशा होते, सगळ्या फरशा आम्ही पाहिल्या, सगळीकडे बघितलं, पण साप काय दिसत नव्हता. सगळ्या फरशा काढून बघितल्या, कुठं बिळ आहे का बघितलं, सगळं चेक केलं. काही विटा पडल्या होत्या त्या सगळ्या काढल्या. म्हणजे तो त्या एरियाचा सगळा सुपडा साफ केला आम्ही, तरी पण साप दिसत नव्हता. मग त्यांना कंटिन्युअसली आम्ही हे प्रश्न करत होतो की इथंच गेलाय का, तर ते म्हणायचे इथंच गेलाय. पण मला थोडंसं वेगळं विचार करायची सवय आहे. त्या दिवशी थोडंसं लेट झाला मला तो विचार करायला. साप जिथं नागरिक आहेत ते सांगतात ना, तिथं तर आपण बघायचंच, पण दुसरीकडे बघणं गरजेचं आहे. माझी सहज नजर गेली, वरच्या साईडला झाड होतं, ते एक छोटंसं झाड होतं, झाडाखाली आम्ही थांबलो होतो. माझी सहजच नजर गेली आणि वरच्या साईडला मी पाहतो तर काय तिथं एक नाग बसला होता बरोबर आमच्या डोक्यावर. कसलीही गडबड न करता शिस्तीत आम्ही तिथून बाहेर आलो. त्या नागानं फणा काढला होता, आमच्याकडेच बघत होता, अटॅकिंग पोझिशन मध्ये होता. पण आम्ही जर आमचं बुद्धी तल्लक ठेवली नसती त्या काळामध्ये आणि सजग ऍक्टिव्ह राहिलो नसतो तर 100% त्यानं आमच्यातल्या कोणाला तरी बाईट केलं असतं. पण एक लक्षात आलं त्यावेळेला की नागरिकांच्या सांगण्यावरच नाही तर आपल्या बुद्धीवर सर्पमित्रांनी विश्वास ठेवला पाहिजे. आणि या गोष्टींचा अनुभव घेतच तुम्ही सगळे एक चांगला सर्पमित्र व्हाल. ओके. तर एकंदरीत आता आमच्या नागरिकांना काय संदेश द्याल सर, की एखादी सापामध्ये साप निघाला तर काय करायला पाहिजे आणि काय करू नये? साप निघाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सर्पमित्रांना बोलवणे. आता सर्पमित्रांना बोलवत असताना काय करायचं आहे, बऱ्याच वेळेला आता सर्पमित्रांची सोलापुरात तर संख्या वाढलेली आहे. सर्पमित्र जास्त साप कमी असं झालेलं आहे. कारण एका सापाला पकडायला 10-15 सर्पमित्र आलेले असतात. सर्पमित्र म्हणजे काय तर आपल्यासारखे नागरिकच असतात, ते आपल्यासारखे कॉमन मॅनच असतात. आणि विशेष करून काय त्यांच्या हातातलं ते काम सोडून येतात. प्रत्येकजण आपापल्या कामात असतो आणि साप निघाला म्हणल्यानंतर त्याला एक एमर्जन्सी वाटते आणि मी ते त्या एमर्जन्सीमधून समोरच्या व्यक्तीची सुटका करू शकतो असं त्याला वाटतं आणि तो तिथं त्या तळमळीने पोचत असतो. मग नागरिकांनी काय करायचं आहे, एकाच कोणत्या तरी सर्पमित्राला फोन करायचा आहे, एकाच सर्पमित्राला कळवायचं आहे की साप निघाला आहे. काय करतात नागरिक, मी एकाला लावतो रे, तू एकाला लाव, जो येईल तो पहिला पकडून घेऊन जाईल. हे काय कॉम्पिटिशन लागलेलं नाही आहे, जो येईल आणि तो पकडेल. एकाच सर्पमित्राला बोलवा, तो येत नसेल तर दुसऱ्याला ट्राय करा. पण समजा जर सर्पमित्र आलेच नाही तर काय करायचं आहे, सर्पमित्र आले नाही तर एक मोठी काठी घ्यायची आहे, मारायसाठी नाही, त्याला वाचवण्यासाठी. त्याला समोर जे आकारचा एक आकडा तयार करून घ्यायचा, सळई वगैरे लावून किंवा काहीतरी थोडंसं तसं जे आकाराने करायचं आहे. आणि त्याला अलगद आपल्या शरीरापासून लांब ठेवून अलगद आपल्या परिसरापासून लांब नेऊन सोडायचं आहे. बरेच बिनविषारी साप आहेत जे आपल्या घराच्या आसपासच वाढतात, जंगलात वाढत नाहीत. त्यामुळे त्यांना जंगलात सोडण्याऐवजी आपल्या आसपासच ते सर्पमित्रांनी सोडलं पाहिजे.
कुणाच्या घरात न सोडता निर्मनुष्य वस्तीजवळ ते सोडले पाहिजेत. खूपच छान माहिती दिलात सर आम्हाला आणि सापाबद्दल परिपूर्ण माहिती मिळालेली आहे तुमच्याकडून. त्याच्याबद्दल खूपच आमच्या लोकप्रधानच्या टीमकडून आणि आमच्याकडून माझ्या स्वतःकडून खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद सर. विशेष सांगायचं म्हणजे मगाशीच म्हणलं मी की हे जे स्टुडिओ आहे ते पाहून मला असं वाटलं की मी कुठल्या तरी मोठ्या इंटरनॅशनल स्टुडिओमध्ये आलो आहे की काय. आणि ते तर झालंच, पण आता सरांचं जे आतापर्यंतचं बोलणं होतं, प्रश्न होते, तेही सगळे दर्जेदार होते. याचा अर्थ काय की लोकप्रधान न्यूज चॅनल जे आहे ते चांगल्या प्रकारे अभ्यास करून मग या तज्ज्ञांना इथं बोलवतं. तर मी सर्व लोकप्रधान टीमचे आभार मानतो आणि पुनश्च आम्हाला अशी जनजागृतीची संधी आपल्या माध्यमातून मिळावी ही इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.